आहे जंगलातला भाग आणि तुम्ही बघू शकता इथं खूप पाणी आहे आणि आजूबाजूला पूर्ण असं जंगल आहे. तर या जंगलात खूप असे जे जे वन्य प्राणी आहेत ते असतात आणि मी आता तुम्हाला दाखवते इथं कुठं पाणी वीज पडली होती आणि तिथं कसं पाणी पडतं ते मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवते. तर ते आहे फॉरेस्ट माझं माहेरचं. श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या माहेरी खूप मोठं जंगल आहे आणि त्या जंगलाची तुम्हाला मी थोडीशी सफर जी आहे ती आज घडवणार आहे. तर ऊन खूप होतं आणि उन्हामुळं मी जास्त काही शूट केलेलं नाही. आणि तुम्हाला एक सांगायचं, याला आड नदी असं म्हणतात आणि या नदीला आहे ना उन्हाळा आणि पानकाळा कायमस्वरूपी असं पाणी असतं. आणि इथं जर तुम्ही बघाल तर इथं वीज पडली होती आणि ती वीज, आपण म्हणतो की वीज पडली एक तर ती जीव घेऊन जाते किंवा एकदा पाणी देऊन जाते. तर असंच काही इथं घडलेलं आहे. या जो परिसर आहे जंगलचा जंगलातला इथं भाग आणि तुम्ही बघू शकता इथं खूप पाणी आहे आणि आजूबाजूला पूर्ण असं जंगल आहे. तर या जंगलात खूप असे जे वन्य प्राणी आहेत ते असतात आणि मी आता तुम्हाला दाखवते इथं कुठं पाणी वीज पडली होती आणि तिथं कसं पाणी पडतं ते मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवते. तर आणि तुम्ही बघत असाल आता पाऊस जास्त काही झालेला नाही अजून, बऱ्यापैकी म्हणजे पेरणी होईल इतपत झालेलं आहे. तर इथं अशा प्रकारे पाणी, जी वीज पडलेली होती तिथं अशा प्रकारे पाणी निघतं. पण मी जी जागा आहे, आता माझ्या लग्नाला भरपूर दिवस झाले आहे आणि ती जागा माझ्या लक्षातच राहिली नाही. आम्ही भरपूर डोंगर फिरलो पण ती मला काही सापडली नाही. कारण आता पहिले जे जंगल आहे त्याला पूर्णपणे जाळी वगैरे नव्हती, जनावरं चारायचे वगैरे. पण आता सरकारने कसं तिला बंदी आणलेली आहे. जे जनावरं आहे जे म्हणजे आपले चारण्यासाठी ती तिथं सोडू शकत नाही. त्यामुळे ते जंगल आहे ते खूप घनदाट झालेलं आहे आणि मी खूप फिरल्यानंतरही मला सापडलं नाही. आता नेक्स्ट वेळेस जेव्हा मी रक्षाबंधनला जाईल ना, तेव्हा कोणाला तरी सोबत घेऊन जाईल आणि मग तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. तर इथे हे जे तुम्हाला बेटे गवताचे दिसत असेल, तर यापासून आहे ना जो आपण धान्य उपणतो ना त्यासाठी तो झाडू बांधतात, त्याला मोळाचा घोळ असं म्हणतात आमच्याकडं. तर तो मोळाचा घोळ बनवतात या गवतापासून आणि जनावरही खातात ते. पण घोळ खूप छान होतो याचा. जो आपलं धान्य आहे त्यावरील जे कांड आहे ते बाजूला करण्यासाठी या घोळाचा उपयोग होतो. आणि आजूबाजूला खूप असा मस्त झाडी आहेत आणि खूप दाट जंगल आहे तिथं. तुम्हाला जे रानडुक्कर आहे, मोर, हरीण, कोल्हे, लांडगे असे भरपूर प्राणी तिथं बघायला भेटतील. पण देवच करून आम्हाला काही एकही प्राणी इथं भेटला नाही. आणि बघा ही झाडाची कला, पूर्णपणे हे झाड जे आहे खूप मोठे मोठे काटे होते त्याला आणि सफेद कलरची त्याचं जे दांडी आहे ती होती आणि पूर्ण असं वरती एकदम असं गवतासारखं पसरलेलं होतं. जशी आपली हरळ असते ना, त्या हरळीसारखं ते दिसत होतं. आणि आता तुम्हाला माहीत होतं घरी रसाचा बेत होता, त्यामुळं आम्ही आता निघालो होतो घरी आणि पावसाचंही वातावरण झालं होतं. तर माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक कमेंट मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देते आणि काही चुकलं असेल तर माफी करावी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.